पुढला बॉल राईट मोर द विकेट. यावेळचा फटका तंत्रशुद्ध. चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस अक्षय पवारचा नेहमीचा अंदाज जो 55 दोन लहान मुलं 41 धावींची गरज आहे. 44 क्षमा असावी. सतरा बॉल्स 40 धावा. बघा आता इथे दोनही फलंदाज चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा चांगला फटका, अप्रतिम फटका, सीमा पार षटकार. सोळा बॉल मध्ये आता 34 चेंडू आणि 34 धावा. चांगला एक षटकार आला. धाफलकवत धावा दणेबू सांगितले 24 आलेले आहेत. 16 चेंडू आणि 34 धावा. 34 रन्स रिकवर्ड इन 16 बॉल्स. मॅच जवळ येत असताना कारण चेंडू मधलं आणि धावांमधलं अंतर हे आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तीस धावा धाफलकवत आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 15 बॉल्स आणि 28 मध्ये पूर्णपणे कमबॅक केला. बघा काही न वाटलं जेव्हा शेवटच्या 3 बॉल्स वरती 23 धावा आल्या तेव्हा आता आता 3 बॉल वरती 3 षटकार लावलेत. संघाची धावसंख्या 36 धावा धाफलकावरती आले आणि आता 14 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 14 बॉल्स आणि 22 धावा. मी अजूनही मॅच दोन्ही संघांकडे मात्र जाऊ शकेल. दोनही संघ येथून आरामात मात्र कमबॅक करू शकतात. येणारे जर 2 चेंडू निर्धाव टाकले, डॉट टाकले, 22 धावा त्याने दिल्यात. शेवटचे 2 बॉल्स अजून आहेत. अक्षय पवारने मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा अंतिम बॉल. ओ हो, जबरदस्त षटकार. जे खर्च केले ते म्हणजेच ऋतिक पाटीलनं. आणि आता मॅच मध्ये बॉल टू रन्स अशी ही समीकरण आहे. 12ला 12 असताना आता केतन मात्र आलेले आहेत. काही यामध्ये एखादा चमत्कार करणार